हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही निघालोय वाकडवरनं आणि आम्ही जातोय हॉटेलवर रविवार असल्या कारणाने. आणि मी, ऋग्वेद, महेश, आज आम्हाला महेशची कंपनी आहे कारण ते ड्युटीवरून सध्या उतरलेत आणि आम्ही इथं चाललोय. महेश बोल काहीतरी. ऍक्च्युली नवीन आहे आमचं युट्यूब चॅनल. मला अजून तितकं बोलायचं, काय नक्की बोलावं, काय सांगावं हे मला लवकर सुचत नाहीये सध्या. थोडे दिवस कदाचित आमचं असंच राहील. तसं पल्लवी सांगते की आमचं युट्यूब चॅनल नवीनच आहे, जस्ट आम्ही चालू केलं आहे. ह्यामध्ये प्रत्येक वेळेस काय बोलावं, म्हणजे जी चालू सिच्युएशन आहे तीच बोलणार आहे आपण. तर सध्या आम्ही हिंजवडीवरून वाकडवरून हॉटेलला चाललेलो आहे आणि मुळशीचा प्रवास करत आहे. तामिनीगा म्हणजे मुळशी डॅमच्या कडेने आपलं शेवट हॉटेल प्लस व्हॅली हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. हां, आपलं हॉटेल आहे हॉटेल प्लस व्हॅली म्हणून तामिनी घाटमध्ये, जे आम्ही रन करते स्वतः. आणि आता ऋग्वेद छोटा असल्यामुळं म्हणजे डिलिव्हरीमुळं मी हॉटेलवरती रेग्युलर नव्हते, पण आता थोडं येऊन जाऊन ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे आता येतो आम्ही असं. आणि आमचे बऱ्यापैकी व्हिडिओ असेच असणार आहेत आता, कारण ट्रॅव्हल जास्त आहे. मला ड्युटीवर जावं लागतं, तिला हॉटेल सांभाळायचं आहे आणि आता बाळ पण आहे. तर ह्या आणि आम्ही दोघं ॲडव्हेंचर कपल असल्या कारणाने आम्हाला ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचरची बी खूप आवड आहे. तर आम्ही सह्याद्रीमध्ये म्हणण्यापेक्षा तामिनी घाटामध्ये बऱ्याच प्लेसेस किंवा ठिकाणं सर्च केलेले आहेत, ते तर आम्ही दाखवणार आहे. पण असा प्रवास बऱ्यापैकी गाडीत, नेचरमध्ये, घरात कमी आणि प्रवासामध्ये जास्त असणार. हां, बाहेरचा प्रवास जास्त असणार आहे असं. आम्ही हॉटेलचं सामानही कॅरी करतो. इव्हन आमचं ॲडव्हेंचरचं सामानही आमच्यासोबत कंटिन्यू असतं. वाटलं इव्हन आता काही लगेच इव्हेंट करून किंवा छोटासा ट्रेक करून चालता बोलता असं आमचं फिरतं असतं. तर फिरता सेटअप असतो म्हणजे आमचा. सोबत आमच्या कपडे वगैरे आमचे नेहमी असतात, कारण आम्ही कधी मुक्काम कसा करू हे आमचंच आम्हाला माहिती नसतं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की आम्ही ॲडव्हेंचरच कपल. ऑलरेडी आमचं फील्ड ॲडव्हेंचर आहे, प्लस आमचं राहणं पण थोडंसं ॲडव्हेंचरस आहे. एक म्हणतो ना आपण मराठीमध्ये साहस, तर ते साहस करणारच आहेत आम्ही दोघे पण. तर तुम्हाला ते हे आमचं असं जर्नी बघायला मिळेल आता, कारण बरेच लोक आम्हाला सजेस्ट करायचे असं की हां ताई दादा तुम्ही चालू करा यूट्यूबचं हे चॅनल वगैरे. कारण तामिनी घाटामध्ये आम्ही थोड्याशा प्लेसेस किंवा आम्ही हे केलं आहे, सर्च केलं आहे. रिंग वॉटरफॉल म्हणा, मिल्की बार वॉटरफॉल म्हणा, व्ही वॉटरफॉल, असे बरेच काही थोडेसे वॉटरफॉल्स आहेत. काही असे आहेत का जे अजून सोशल मीडियासमोर आपण हे ओपन नाही केलेले अजून, म्हणजे सांगितले नाही. तर अशा बऱ्याच जागा पण आहेत. तर मग हे सगळं असं आहे, असं आमचं लाईफ आहे की चालतं बोलतं आपण फिरतो म्हणतो ना, तर त्या टाईपमध्ये मी क्लिप एंड करायचं कारण हे होतं की आयफोनचा थोडासा प्रॉब्लेम दाखवला की हा हिट म्हणून. तर कूलडाऊन आणि इमर्जन्सी दाखवली, कूलडाऊन व्हायला सांगितलं. तर कूलडाऊन झाल्यानंतर मग परत आता हे घेतोय, कंटिन्यू करतोय आपण ब्लॉग. तर असं आम्ही मुळशीमध्ये पोहोचलोय सध्या. तर मुळशीमध्ये सगळ्यांना जसं की माहिती आहे, मुळशी डॅम आहे, ज्याचा खूप एकदम सुंदर निसर्गाचा नजारा आहे. आता ऋग्वेद आलाय, तर ऋग्वेदमुळे थोडंफार आमच्यात चेंजेस म्हणजे झालेत, इव्हन आता होताही आहेत. आता ऋग्वेद तर सध्या झोपलाय आणि ऋग्वेदही या जोपर्यंत जो छोटा आहे तोपर्यंत त्याचंही लाईफ आम्ही आमच्यासारखं करू इच्छितो की त्याला ॲडव्हेंचरची एक नवी ओळख म्हणा, टेक्निकल सेटअप म्हणा. हा वळणाचा रस्ता बघून मला गाणं सुचतंय एक. महेश, तुला कोणतं गाणं सुचतंय? मी माझं नंतर सांगते, तुला काय सुचतंय सांग. गाण्याची सुरुवात करून दिली, पण त्याला जर पुढचे जर लिरिक्स विचारले तर त्याला ते काहीच येणार नाही, हे तर मला 100% माहिती आहे. तू म्हणून दाखव तुला किती येते, तू सुचवलंय ना. असं थोडीच आहे का सूर? बऱ्याच लोकांना येत नाही गाणं, ते कसं पण म्हणतात. ते इंस्टाग्राम रीलला ते एक चॅलेंज आहे ना, सैया सैया म्हणून दाखव महेश. आता महेश म्हणून दाखव ना. सैया सैया बस
एवढंच लय वर न्यायला की रडल्यासारखं वाटतं. मला जमलेलं नाहीये ते, त्याला कधी जमणार. ऋग्वेद पण आमचं सह्य चॅलेंज बघून उठलाय वाटते. ऋग्वेद तुला येईल का म्हणता? ऋग्वेद नेचर एन्जॉय करते, बघायचं काम चाललंय त्याचं. पण हे खरं तर ऍक्च्युली चांगलं आहे, म्हणजे हा ट्रेन खरं तर फॅमिली सोबत करायलाच पाहिजे प्रत्येकाने, असं वाटतं मला. मला एखादा ट्रेक करायला सांगा, एखादा रॅपलिंग करायला सांगा. हा ते मात्र महेश लगेच करायचं, त्याला लगेच रेडी आहे. गाणं वगैरे असलं काय सुचव नका, तो फक्त गाण्याचं पॉईंट सांगणार आणि नंतर मग ते त्याला जमणार नाही काय, हे मला कन्फर्म माहिती त्याची आहे. सुरुवात मी करून देईन, पूर्ण गाणं त्याचा सूर ताल ते नाही जमणार. ते त्याची जो त्याचा मायनस पॉईंट आहे तो माझा प्लस आहे. असं आहे. मी हॉटेलच्या जवळ आलेलो आहोत आणि तुम्हाला मी हॉटेलचा व्ह्यू दाखवणार आहे जाताना. कसं आहे ते एकदम 1 मिनिटाच्या अंतरावरतीच आपण पोहोचलोय. हा असा एकदम वळणावळाचा रस्ता आहे. सी हा सगळा असा वळणावळणाचा रस्ता आहे. आता आपण हॉटेलवरती पोहोचतोय. हा असा समोरवरती थोडासा चढ आहे आणि मग आपला फ्लेक्स दिसतो हॉटेल प्लस व्हॅली. आणि हॉटेल प्लस व्हॅली मग हा आपल्याला इथे इंडिकेटर देऊन आपल्याला व्यवस्थित उतरायचे, कारण समोरून गाड्या येणाऱ्या असतात. आणि हे हॉटेल खूप सारं गरम होतं आता, कारण थोडासा उन्हाळा, फेब्रुवारी म्हटलं तर उन्हाळा चालू झाला. ऋग्वेद आवाज येतोय. ऋग्वेद काय म्हणतोस? ऋग्वेद आवाज येतोय, दाखवत आहे. असं मस्त निसर्गाच्या सगळं असं आमचं जेवण लागलेलं आहे. बॅकग्राऊंडला माउंटेन आहे, सगळं डोंगर आहे आणि सगळे समोर सगळे धबधबे आहेत, वॉटरफॉल्स आहेत. म्हणजे हा नजारा बघण्यासारखा असतो पावसाळ्यात. सगळे समोर सगळीकडे वॉटरफॉल्स असतात आणि असे पडताना दिसतात वॉटरफॉल. म्हणून लोक बरेच सारे असं म्हणतात, थोडंसं बातम्या दिसत नाही तर म्हणून सगळे असं म्हणतात. तुम्हाला लोकेशन कसं मिळालं? ॲक्च्युली मिळालं नाही, ते आम्ही शोधलं आपण लागेल. आनंद वेगळाच आहे, सगळ्याला माहिती आहे. कारण बरीच लोक निसर्गात गेल्यानंतर जो जेवणाचा, निसर्गात बसण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. इथला वायफाय घ्या आणि सायको प्रशीलचा रिंग वॉटरफॉलचा व्हिडिओ डाउनलोड करा आणि तो बघत जावा. तुम्ही गाईडलाईन भेटेल तुम्हाला. आणि असं तुम्हाला तिथं 2 रस्ते फुटायचे कन्फ्यूज होईल. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि जेवण केल्यानंतर बऱ्यापैकी कस्टमर्स लागलं होतं. त्याच्यामुळे कस्टमर लागल्यावरती काही ब्लॉगिंग वगैरे काही करता येत नाही, व्हिडिओ वगैरे काही घेता येत नाही, कारण गर्दी असते आणि हँडल करणं थोडंसं अवघड जातं. तर रस्त्याला गाड्या कमी आहेत, सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या रिटर्नच्या आहेत, पुण्याला रिटर्न जाणार आहे. असा हे लोक जे आहेत ते मिल्की बार वॉटरफॉलचा प्लस रेचा ट्रेक करून आलेले आहेत. त्यांना याला उशीर झाला, पब्लिक कमी झालं. आणि तर अशा प्रकारे आजचं आमचं ट्रॅव्हलिंगची जर्नी होती हॉटेलवरती येण्याची. तरी तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी शेअर नाही केलेल्या. इथली बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची बाकी आहे. ती हळूहळू एक व्हिडिओमध्ये तुम्हाला इथल्या गोष्टी कळत जातील. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. आणि असंच आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.